मागील काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढतच चालली असल्याने जालना जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत झपाट्यानं घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने आपण जर बघितलं तर बदनापूर तालुक्यात सर्वाधिक भीषण पाणी टंचाईची दाहकता निर्माण झालेली आहे आणि सध्या मी उभा आहे बदनापूर तालुक्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प असलेल्या सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पामध्ये। आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर याच मध्यम प्रकल्पामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी पाणी साठा हा 49% होता। मात्र कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळीमध्ये कमालीची घट झालेली आहे आणि सद्य स्थितीला या प्रकल्पातील पाणी साठा जो आहे तो केवळ आता 35% येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे आसपासच्या गावांना पाणी टंचाईचं संकट जे आहे ते निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। आपण जर बघितलं तर बदनापूर शहरासह इतर आसपासचे 20 ते 22 जे गाव आहेत ते याच प्रकल्पावरती अवलंबून आहे। मात्र या प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये कमालीची घट होत असल्याने आसपासच्या गावांना पाणी टंचाईचं संकट जे आहे ते ओढवण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातील 64 मध्यम प्रकल्पापैकी 3 प्रकल्प आता कोरडे ठाक पडलेले आहे आणि इतर प्रकल्पामध्ये केवळ आपण जर बघितलं तर 24% जो साठा आहे तो आता शिल्लक आहे। त्यामुळे अजून मे महिना या ठिकाणी नागरिकांना काढायचा आहे। त्यामुळे पाणी टंचाईच्या ज्या झळा आहेत त्या आता नागरिकांना सोसाव्या लागत आहे। बदनापूर तालुक्यामध्ये 20 टँकरद्वारे सध्या आता नागरिकांना पाणी पुरवठा सुरू आहे आणि अजूनही या टँकरची संख्या जी आहे ती आता वाढण्याची दाट शक्यता आहे। कारण बदनापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईचं संकट जे आहे ते ओढावलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना पुढील 1 ते 1.5 महिना या संकटाचा सामना जो आहे तो आता करावा लागणार आहे आणि प्रशासनाला सुद्धा पुन्हा एकदा टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ बदनापूर तालुक्यातील या नागरिकांवर आता करण्याची आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळ आता कसा जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।